नमस्कार. आज आपण शेपू, पालक आणि आंबट चुका याची पालेभाजी बनवून घेणार आहोत. तर आज मार्केटला गेले होते आणि शेपू, पालक आणि आंबट चुका ही ताजी भाजी आज मिळाली. तर ती भाजी आज आपण बनवून घेणार आहोत. तर या तीनही भाज्यांचं कॉम्बिनेशन अतिशय चविष्ट भन्नाट असं लागतं. पालक, शेपू तर आपण खातोच, पण त्यामध्ये जर तुम्ही आंबट चुका मिक्स केला तर चवीला आंबट असतो आणि त्यामुळे तयार होणारी ही हाटी भाजी तितकीच टेस्टी लागते. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ही भाजी मी आता छान अशी निवडून या भाजीला पाण्यामध्ये घातलेली आहे. तर यामध्ये आहे पालक आहे, त्याचप्रकारे शेपू देखील घेतलेला आहे. हा शेपू आहे आणि हा आहे आंबट चुका. तर पानं बघा मस्त मोठी मोठी जाडसर आहेत आणि याला खूप छान आंबट अशी चव असते. तर कोणतीही भाजी आणली आणि निवडली की पालेभाजीला आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी बुडवून ठेवायचं आहे. असं केल्याने काय होतं की यातील जी माती लागलेली असते पालेभाजीला ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते, तळाला बसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पालेभाज्या पुन्हा टवटवीत होतात. तर अशा प्रकारे तर ही भाजी मी जवळपास 5 मिनिटं झालं पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता या भाजीला आपण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा छान पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून मगच घेणार आहोत आपण. तर भाजी डायरेक्ट चिरून मग नंतर धुण्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही पहिली धुवून मग चिरत जा, म्हणजे भाजीतली जितकी पण पोषण तत्व आहेत ती भाजीतच राहतात. तर चला या भाजीला आता आपण काढून घेऊया. तर हे जे आहे हे आंबट चुका जो आहे त्याचं देठ आहे. तर याला काही मी फेकलेलं नाही आहे, तर याच्यामध्ये खूप रस आहे आंबट असा, म्हणून या देठाला देखील मी घेतलेलं आहे. याचं साल आपण काढून घेऊया आणि याला देखील बारीक असं चिरून घेणार आहोत, या भाजीमध्ये घालून घेणार आहोत. तर त्या भाजीला आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर या भाजीला आता पुन्हा आपण या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. तर आता भाजी करताना आपण झटपट करणार आहोत. कुकरमध्ये आधी शिजवून मग त्याला फोडणी अजिबात देणार नाही. डायरेक्ट आपण फोडणी देऊन ही भाजी बनवून घेणार आहोत. त्याने काय होतं, वेळ वाचतो, झटपट भाजी बनवता येते आणि त्याचप्रकारे गॅस देखील वाचतो. तर आता ही भाजी पुन्हा एकदा मी या पाण्यामध्ये अशा प्रकारे धुवून घेणार आहे, निथळत ठेवणार आहे, याचं सगळं पाणी काढून घेणार आहे आणि मगच ह्याला आपण बारीक चिरून घेऊया. तर चला आता याला पण आपण धुवून घेतलेली आहे. तर पाणी स्वच्छ निघालं पाहिजे. पाणी स्वच्छ निघालं की समजायचं भाजी स्वच्छ धुतली गेली. तर आपण पाहूया, पाणी देखील बघा मस्त स्वच्छ आता निघेल. बघा स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे, अजिबात कुठे अशी माती वगैरे दिसत नाही या पाण्यामध्ये. तर आता ही भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे, याला आता आपण निथळत ठेवूया. तर बघा इथे मी भाजी आता काढून घेतलेली आहे आणि हा देठ बघा, हा आंबट चुका जो होता त्याचा मी देठ काढून घेतलेला आहे. तर या देठामध्ये खूप असा रस असतो, तर ह्याचा आपण साल अशा प्रकारे काढून घेऊया. अशा प्रकारे हे निघतं साल, असं बघा असं निघतं हे. तर ह्याला आपण काढून घेऊया आणि मग ह्याला देखील आपण बारीक चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे निघालं पाहिजे हे, म्हणजे दातामध्ये खाताने ह्याच्या ज्या शिरा आहेत या येत नाहीत आणि मस्त रस वगैरे असा उतरला जातो. याचा देखील आंबट भाजी लागते मस्तपैकी, आंबट तिखट अशी. तर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी फारच चविष्ट लागते. तर याला आता मी हे सगळं काढून घेतलं आहे. हे बघा लगेच कट होतं हे असं. ह्याचे आता बारीक तुकडे करून घेऊया अशा प्रकारे. असंच हे याला आता आपण चिरून घेणार आहोत. आता ही भाजी देखील आपण चिरून घेऊया बारीक. तर बघा अशा प्रकारे आता ही चिरून घेतलेली आहे. आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत आणि भाजी शिजल्यानंतर आपण त्याला मस्तपैकी हाटून घेणार आहोत, म्हणजे घोटून घेणार आहोत. तर आता ही भाजी आपण फोडणीला टाकूया. तर इतके शेंगदाणे घालून घेतलेले, अर्धी वाटीपेक्षा देखील कमी शेंगदाणे असतील, कच्चे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आणि यामध्येच आता आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. तर जवळपास 4 अशा या हिरव्या मिरच्या मी घालून घेत आहे आणि आता शेंगदाण्याचा आपल्याला भरटसर कूट तयार करून घ्यायचं आहे. तर चला आता ह्याला वाटून घेऊया. तर अशा प्रकारे हे भरड आपण तयार करून घेतलेली आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया.
कुकरमध्ये आधीच मी तेल घालून घेतलेलं आहे, जवळपास 2 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत। तर इथे मी जवळपास पाव चमचा इतकी राई घालून घेणार आहे। छान अशी राई तडतडली पाहिजे। पालेभाज्यांना फोडणी खमंग बसली, कुठल्याही भाजीला फोडणी खमंग बसली की त्याची टेस्ट ही येतेच। तर आता बघा, ह्याला तडतडल्यानंतरच आपण पुढचे मसाले घालणार आहोत। मोहरी आता तडतडत चाललेली आहे। आता यामध्येच आपण बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया। तर लसूण पाकळ्या जवळपास 8 ते 10 पाकळ्या ठेचलेल्या आहेत, त्याला देखील आपण यामध्ये घालूया आणि छान असा सोनेरी रंगावर होईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅस इथे आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे, म्हणजे लसूण जळणार नाही। आणि यामध्येच आता आपण तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं जे भरड होतं वाटण ते घालून घेणार आहोत। तर याला आपण घालून घेऊ, यामध्ये मिक्स करूया। लसूण पाहू शकता तुम्ही मस्त सोनेरी झालेला आहे आणि शेंगदाणे आपण कच्चे घातले होते, मिरची देखील कच्ची घातली होती, त्यामुळे आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची आणि शेंगदाणे देखील छान असे परतून तयार होईल आणि खमंग अशी फोडणी आता तयार झालेली आहे। बघा मस्त असं आता शेंगदाण्याला देखील तेल सुटलेलं आहे। याला आता आपण परतून घेऊया पुन्हा एकदा। यामध्येच थोडीशी हळद घालून घेणार आहोत, पुन्हा मिक्स करूया, परतून घेऊया। खमंग अशी फोडणी तयार आहे या भाजीची। आता यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी घालून घेणार आहोत। कुठलीही पालेभाजी बनवताना तेलात घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला त्याला परतून घ्यायची आहे, म्हणजे या भाजीची थोडी कमी होते वाफ लागल्याबरोबर ही भाजी, आणि मग त्यामध्ये आपण अंदाजाने मीठ घालू शकतो। आणखीन 1 ते 2 मिनिटांसाठी आपण याला मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। सुरुवातीला आपण जेव्हा भाजी घातली ती भरपूर दिसत होती आणि त्यावेळेस जर आपण मीठ घातलं असतं तर ती खारट झाली असती, त्यामुळे आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग अंदाजाने यामध्ये मीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत। तुम्ही यामध्ये चण्याची डाळ देखील घालू शकता, पण आज आपण तुरीची डाळ घालून घेणार आहोत। तुरीच्या डाळीने खूप छान अशी चव येते। तर यामध्ये आता तुरीची डाळ घालून घेऊया, छान अशी धुवून मगच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत। पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार। आता ही हाटीव भाजी बनवणार आहोत, त्यामुळे ही भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मस्त सरसरीत अशी भाजी आपण भात भाकरीसोबत खाऊ शकू अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्यामुळे यामध्ये जास्त पाणी न घालता अंदाज घेत आपल्याला किती भाजी ही सैलसर हवी आहे त्या प्रकारामध्ये त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। जे शेंगदाणे वाटलेलं पाणी आहे त्याच आपण घालून घेऊया। तर पालेभाजीमध्ये देखील त्याचं स्वतःचं पाणी असतं, तर जास्त पाणी न घालता थोडंसंच पाणी घालून घेतलेलं आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी आणि आता कुकरला झाकण लावून जवळपास 3 शिट्या करून घेणार आहोत। तर झटपटरित्या 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि जास्त वेळ लागत नाही, गॅस देखील कमी लागतो आणि वेळ कमी असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही हाटीव भाजी नक्की करून बघा। तर याला आता आपण झाकण लावूया आणि 3 शिट्या करून घेणार आहोत। झटपट तयार होते, जास्त काही वेळ लागत नाही, डायरेक्ट फोडणी द्यायची कुकरमध्ये। मस्त तिखट चटपटीत अशी ही शेपू पालक आंबट चुक्याची हाटीव भाजी तयार आहे। तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची या भाजीची, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर ही भाजी आणखीन जशी थंड होईल तशी जास्त घट्ट बनते। तर ही भाजी बनवून तयार आहे भात भाकरी चपाती यासोबत खाण्यासाठी।
आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.